वेलकम बॅक टू BMS प्राण चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया मधुर रस आणि मधुर रस रिलेटेड सगळे पॉइंट्स आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर सगळ्यात पहिले षडरस, गुण, कर्म, अतियोग सगळे पॉइंट्स बघूया जे LQ साठी लिहायचे आहे. सगळ्यात पहिले तर मधुर रस. मधुर रसाची उत्पत्ती कशापासून होते? तर कशापासून होते? पृथ्वी आणि जलमहाभूतापासून येते. ठीक आहे. त्याचे लक्षण काय? मधुर रसाचं सेवन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये स्निग्धता उत्पन्न होते. ठीक आहे. तसेच आपल्या तोंडाला लावण्याप्रमाणे तोंडाला लेप लावल्याप्रमाणे वाटते. त्यानंतर आपल्या देहास उत्तेजना प्राप्त होते, म्हणजे सुख प्राप्ती होते. शरीर व मन सुद्धा प्रसन्न राहते आणि इंद्रियाचा प्रसाधन म्हणजे इंद्रिया पण सुखीत राहतात. आणि मूग आणि कीटकांचा सगळ्यात फेवरेट जो रस आहे तो म्हणजेच काय? मधुर रस. हा सुद्धा MCQ चा पॉइंट आहे. अजून मधुर रसाला स्नेहन प्रिन रस म्हणतात. म्हणजेच काय? तर स्नेह प्रिन रस म्हणजे काय? सगळ्यांचा जो फेवरेट रस असतो कीटकांचा वगैरे, ज्याची सुप्राप्ती होते, तोच मधुर रस आहे. त्यानंतर आता त्याचे गुण बघूया. तर त्याचे गुण आहे गुरु, शीत, स्निग्ध. त्यानंतर त्याचा विपाक मधुर, वीर्य, शीत, दोष, धातू. आता एकदम सिंपल आहे. दोष, धातू, उपधातू, मल आणि मूत्र सगळ्यांचा तो वर्धनच करतो. तर दोषांचा वात शमन व पित्ताचा शमन करून कफवर्धन. आता आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे की जो मधुर रस असतो, हा जो मधुर रस आहे तो सगळ्यात पहिलं काय करतो? कफ वाढवतो. ठीक आहे. आता जो कफ हा वाढवतोय, ह्या कफावरूनच त्याचे सगळे कार्य लिहू शकतो आपण. आणि त्याच्या सगळ्या अतियोग म्हणजे जास्त मधुर रस खाल्ल्याने जे डिसीज आहे ते पण लिहू शकतो. ते पुढे बघू. तर धातूमध्ये हा सप्तधातुवर्धक आहे, ओज धातुवर्धक आहे, उपधातूमध्ये स्तन्यवर्धन आहे, मलामध्ये सृष्टीमधू प्रवृत्ती करतो आणि मूत्रामध्ये कफवर्धनाने मूत्रवर्धन सुद्धा करतो. आता आपण त्याचे कर्म बघूया. तर ठीक आहे. आता हे बघा, सगळ्यात पहिले बल्य वाढवणार हे माहितच आहे. तर त्वचा केश कंठेय तर्पण प्राणियम हे दिमागात ठेवा. केसावरून त्वचा केश कंठ तिघांना सुद्धा सुप्राप्ती करतो. तर्पण धातूचे तर्पण वाढवतो आणि प्राणी नाही. बल्य वर्णीय आणि विषग्न म्हणजे विषाला नाश करून वर्ण सुधारतो. आता बघा, कफ आहे म्हणूनच काय राहणार आहे? बृहन कर्म राहणार आहे. स्थैर्य कर्म त्याच्यामुळेच राहणार आहे. आणि शीनतानाशक आणि शतनाशक धातूचं वर्धन करतो, म्हणजे शिंतानाशक तर असणारच आहे. संधिकर म्हणजेच काय? तर संधीला जो संधी आहे, जॉईंट्स पेन कमी करतो. आता आपल्याला माहिती आहे की जॉईंट्स पेन कशामध्ये असतात? वाल्या पर्सन मध्ये जास्त जॉईंट पेन असतो आणि कफवाल्यामध्ये सहसा बघायला मिळत नाही. त्याच्यावर आपण लक्षात ठेवू शकतो की मधुरस हा कफवर्धक असल्यामुळे तर मग संधीला सुद्धा सुप्राप्ती देणार. प्रल्हादन कर्म राहणार आणि मूर्छा प्रशमन. कीटकांचा प्रिय. आता कीटकांचा प्रिय म्हणजेच काय? तर कीटकांचा प्रिय असल्यामुळे कृमीकर असणार, हा डायरेक्ट पॉईंट निघून येतो. आता आपण त्याचे अतिमात्रेत सेवन केल्याने काय होते ते बघूया. ऐका. तर कफाचा श्लोक काय होता फर्स्ट इयर मध्ये? प्रसेका आलस्य गौरवम, श्वास कास अतिनिद्रता. तर प्रसेका नंतर आलस्य, अरुची, प्रमेह व्याधी हे सगळे कफवाले. अग्निमंद करतो, मग शरीरमध्ये गौरता उत्पन्न करतो. झाले. स्थूल्य वाढवतो. हे 5 पॉईंट डायरेक्ट कफाचे पॉइंट्स लिहायचे ऍज इट इज. आता कफामुळेच काय होतं? गंडमाड होते, अभ्रुत होते, कारण की धातूचा इथे वर्धन होतो जास्त. त्यानंतर आता उरलेले पॉइंट्स बघू कसे लक्षात ठेवायचे. तर उरलेले पॉइंट काय? तर ज्वर सगळ्यांमध्ये मोस्टली असतो, ज्वर लिहू शकतो. मग प्रसिका झालं. आता बघा, कृमी पण लिहू आपण, कारण की कृमीकर आहे. तसेच मग वमन, संज्ञानाश, स्वरभेद, छर्दी आणि अनाह. ठीक आहे. असे त्याचे अतियोग आहे. एकदा एका सिक्वेन्स बघून घेऊ. स्थूल्य, अरुची, अग्निमंद, अंगगौरवता, प्रमेय, श्वास, गंडमाड, अभ्रुत, छर्दी, पिनस, कृमिग्न, शीलपद, ज्वर, उदर, प्रसिक, संन्यास, आलस्य, छर्दी, अनाह, वमन, संज्ञानाश आणि स्वरभेद. त्यानंतर त्याचे बाकीचे पॉइंट्स बघू. आता बाकीचे पॉइंट्स कोणते उरले? त्याच्याकडे 2च पॉइंट्स उरलेले आहे. एक मधुरस कर्म. उपवाद कोणते त्यांचे? तर बघा, आपल्याला एकदम सिंपल आहे. आणि गण कोणते? तर तूप, सोने, गुळ, कोडे, दूध, ऊस आणि मधू आणि मनुका हे त्याच्यामध्ये डायरेक्टली येऊन जाते, जे एक्झाम्पल्स लिहायचे. आता उपवाद मध्ये कसं? तर उपवाद मध्ये काय? मधुरस काय आहे? कफकरण, कफवर्धक आहे. तर असे काही जे कफवर्धन नाही करतील तेच त्याचे उपवाद असणार, जसे की तांदूळ, सत्तू, गहू, मूग, मध आणि साखर. हे पॉइंट लक्षात ठेवायचे. इथे आपला मधुरस समाप्त झाला. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट रस कव्हर करू.